Method of factorization. Example first. Evaluate limit z tends to 3 in bracket z into bracket 2z minus 3 minus 9 whole divided by z square minus 4z plus 3. Now first here we substitute z equal to 3 in numerator and denominator. तर इथं आपण आधी काय करू, z बरोबर 3 हे अंशस्थानी आणि छेदस्थानी ठेवून आपण आधी सॉल्व करू. फर्स्ट वी पुट z इक्वल टू 3 इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर आहे z 2z minus 3 minus 9, z equal to 3, put or substitute z equal to 3, 2 into z 2 into 3 minus 3 minus 9 is 3, 2 into 3 6 minus 3 minus 9, 6 minus 3 3 minus 9, 3 into 3 9 minus 9 equal to 0. When we put z equal to 3 in numerator, the value is 0. Now we put z equal to 3 in denominator. Now denominator is z square minus 4z plus 3. तर छेदस्थानी आपण z बरोबर 3 घेऊ, याच्यात पुट करू, ठेवू ह्याच्यात आणि व्हॅल्यू बघू काय ते. 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 प्लस 3, 3 स्क्वेअर 9 मायनस 4 इंटू 3 12 प्लस 3, 9 मायनस 12 minus 3 plus 3 equal to 0. Now numerator is also 0 and denominator is also 0 when we substitute or put z equal to 3 in numerator and denominator. That means what? Z minus 3 is a factor of numerator and denominator. तर इथे अंशस्थानी जर आपण z बरोबर 3 ठेवलं तर व्हॅल्यू किती येते 0 आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानी z इक्वल टू आपण 3 घेतलं तर व्हॅल्यू किती येते 0. तर दोन्हीकडे 0 0 येते. ह्याचा अर्थ काय आता की z मायनस 3 हा ह्या अंशाचा आणि छेदाचा फॅक्टर आहे. Numerator equal to 0 and denominator is also 0 when we substitute z equal to 3 in numerator and denominator. So that means z minus 3 is a factor of numerator and denominator. Limit z tends to 3 in bracket z in bracket 2z minus 3 minus 9 divided by z square minus 4z plus 3 equal to limit z tends to 3. Now multiply z and this bracket. Z into 2z square minus z into 3z minus 9 divided by z square minus 4z plus 3. तर इथे आपण z नी ह्या कंसाला गुणले आणि लिहिले. आता इथे आपल्याला हे इक्वेशन्स मिळाले. तर ह्या इक्वेशनचे आपल्याला आता फॅक्टर काढायचे. त्याच्यातला एक फॅक्टर z मायनस 3 असणारच आहे, कारण आपण जेव्हा z इक्वल टू 3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण जेव्हा सबस्टिट्यूट केलं तेव्हा व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ z मायनस 3 इज फॅक्टर इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता एक फॅक्टर z मायनस 3 न्यूमरेटरचा पण आहे, डिनॉमिनेटरचा आहे. अदर फॅक्टर आपल्याला काढायचा आहे. तर z मायनस 3 ह्याला डिवाइड करायचं तर आपण ज्या पद्धतीने फॅक्टर काढतो त्या पद्धतीने फॅक्टर काढायचं. तर आपण ज्या पद्धतीने इक्वेशनचे फॅक्टर काढतो त्या पद्धतीने आधी काढू. न्यूमरेटर इज 2z स्क्वेअर मायनस 3z मायनस 9. हे जे आपल्याला फॅक्टर काढायचं. 9 इंटू 2 18. आता 18 असं घ्यायचे की ज्याचे आपल्याला मिडल टर्म मायनस 3 यायला पाहिजे. तर 6 इंटू 3 इक्वल टू 18 आणि मायनस 6 प्लस 3 जर घेतलं आपण मायनस 6 आणि प्लस 3 तर मायनस 3 येणार आहे. मायनस 6 अँड 3. मग आता ही टर्म आपण कशी लिहिणार? मायनस 6z प्लस 3z मायनस 9. तर मायनस 6z प्लस 3z इक्वल टू काय येणार आहे? तर मायनस 3z येणार आहे. मायनस 3z. तर असं आपण काय करतोय तर आपल्याला फॅक्टर काढायचे, अशी ग्रुप करायचे. इथे 2 ने ह्याला पण डिवाइड होते. मग 2 आपण कंसाच्या बाहेर घेऊ. तर इथे z स्क्वेअर आहे, इथे z आहे, z पण कंसाच्या बाहेर घेऊ. मग आता कंसात काय राहील? इथे फक्त ह्या टर्मसाठी तर फक्त z राहील आणि इथे 3 इंटू 2z इक्वल टू 6z प्लस इथे 3 कॉमन घ्यायचे दुसऱ्या कंसात 3z मायनस 3. आता इथे हे दोन्ही कंस सारखे आहेत दोन्हीकडे. मग तिथे आपण एक कॉमन z मायनस 3 इंटू 2z प्लस 3. तर हे फॅक्टर आहेत या इक्वेशनचे 2z मायनस 3z मायनस 9. आता असंच आपल्याला डिनॉमिनेटर z स्क्वेअर मायनस 4z हे जे फॅक्टर काढायचे इक्वेशनचे. आता परत काय करणार इथे 3 आणि ह्याचा 3 इंटू 1 घ्यायचं. इथे 3 इंटू 1 म्हणजे 3 आणि 3चे असे फॅक्टर 3चे असे हे करायचे की त्याचं मायनस 4 आलं पाहिजे. म्हणजे 3 मायनस 3 अँड मायनस 1 मायनस 3z मायनस 1z इक्वल टू मायनस 4z. z स्क्वेअर मायनस 3z मायनस z प्लस 3.
आता असे ग्रुप करायचे. झेड याच्यातून आपण झेड कंसाच्या बाहेर घेतलं, इथं झेड स्क्वेअर आहे, इथे झेड आहे, तर एक कंसाच्या बाहेर घेतलं, मग कंसामध्ये झेड येणार, झेड इंटू झेड, झेड स्क्वेअर -3, झेड इंटू -3 -3z. आता इथं काय घेणार कॉमन आपण, इथं काहीच नाही तर 1 घ्यायचं कॉमन, आणि कंसामध्ये झेड -3, इथं मायनस का घेतलं आपण, तर कंसाच्या बाहेर मायनस आहे, मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे, तर मायनस. आता हे दोन्ही कंस सारखे आहेत, सेम आहेत, हे आपण कॉमन घेऊ, झेड -3 इन अनदर ब्रॅकेट झेड -1, झेड -1. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर आलेत झेड -3 अँड झेड -1, झेड -3 अँड झेड -1. आता हे सॉल्व करायचं. आता ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते बघायचं. तर इथे अंशाला झेड -3 एक कंस आहे, दुसरे छेदाला पण झेड -3 कंस आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण हे असं कट करू शकतो. झेड -3 डिवायडेड बाय झेड -3 इक्वल टू 1. रिमेनिंग टर्म्स आर 2z + 3 डिवाइड बाय z -1. नाउ पुट z इक्वल टू 3 इन दिस इक्वेशन. आता ह्याचे काही फॅक्टर पडत नाही, ह्याच्यात आपण z इक्वल टू 3 ठेवू. मग 2 × 3 + 3 डिवायडेड बाय 3 -1. झेडची व्हॅल्यू आपण 3 ठेवली आहे. मग 2 × 3 6, 6 + 3 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 9/2. ॲन्सर इज 9/2. उत्तर आहे 9/2 किंवा 9 9 2. 9 डिवायडेड बाय 2.